झालेली नामाकरण मी तुम्हाला सांगितली. मगाशी मी तुम्हाला वाचून दाखवलेली, आजही दाखवून तुम्हाला. बघा माझ्याकडे उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये किती नामाकरण झाली. ही नामाकरण ह्याच केंद्र सरकारच्या काळामध्ये होऊ शकतात. आणि आमचा प्रश्न प्रलंबित का राहतो? प्रलंबित प्रश्नासाठी काही अमराठी शक्तीचा वापर होतो असं वाटतं? नाही, त्यांनी काय करून बघावं, त्यांनी हिंमत करावी. आमच्या या नावाला विरोध करण्याची हिंमत करून दाखवावी. 16 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याचं रूपरेखा काय असेल? आम्ही तिथे आंदोलन करणार. आम्ही लोकशाहीमध्ये आम्हाला जो घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा आवाजाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचं आम्ही जे आंदोलन करणार ते करणार. किती संख्येमध्ये उपस्थित? 1000 लोक तरी नक्की राहतील. किती संघटना आणि पक्षातले नेते आपल्या बरोबर येणार आहेत उद्याच्या आंदोलनाला कुठल्या किती पक्षातले संघटनेचे लोक आपल्याला समर्थन करणार मी आहेत? व्यक्तिशः 3-4 पक्षाशी संपर्क साधलेला आहे. येणार नक्की ते. तुम्हाला असं वाटतंय का सगळ्या प्रश्नांना तुमच्या माध्यमातून नम्र आव्हान आहे की बाबा हा प्रश्न मुंबईच्या अस्मितेचा आणि एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न त्यांचं सगळ्यांचं समर्थन आहे, पण त्यांनी त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्हाला हे करावं. तर तुम्हाला 16 असं वाटतंय तारखेचं का ठिय्या आंदोलन आहे. घेऊन सुद्धा 16 तारखेचं ठिय्या आंदोलन आहे. याच्यावर आपल्याला जर न्याय नाही मिळाला तर पुढचं काय असेल इशारा? मी ठिय्या आंदोलन जाहीर नाही केलेलं आहे. प्रतिकार झाला आम्ही घोषणा देणार. प्रतिकार झाला तिथे तर आम्ही ठिय्या आंदोलन करणार. सर तुम्हाला असं वाटतंय का की आंदोलनाच्या मार्गातून काही प्रश्न सुटतील का? एवढ्या वर्षात जर हा प्रश्न सुटलेला नाहीये तर आंदोलनाच्या मार्गाने सुटू शकतात? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शासनाला आम्ही 31 जुलैची मुदत दिलेली आहे. 31 जुलैपर्यंत आमचा हा प्रश्न नाही सोडवला तर मुंबई शहरामध्ये त्यानंतर जो कोणी केंद्रीय मंत्री येईल, केंद्रीय मंत्री कुठे येईल त्याच्यासमोर आम्ही निदर्शनं करणार. त्यानंतर 31 जुलैला आज 16 तारखेच्या नंतर 31 तारखेपर्यंत तुम्हाला मी बोललो की केंद्रीय मंत्र्यांच्या समोर निदर्शनं करणार आणि 31 जुलैला मुंबई सेंट्रलमध्ये घुसून अनावरण करणार. हा झाला एक प्रश्न. दुसरा, रेल्वे रोको सुद्धा प्रयत्न करणार आम्ही. तुम्हाला आज हे लिहून घ्या वाक्य, वर्तमानपत्रामध्ये वाक्य माझी येऊन या. नाही झालं तर 31 तारखेला आम्ही रेल्वे रोकोचा प्रयत्न करणार, तरच आमचा प्रश्न सुटेल. आता आमचं हे झालेलं आहे, विश्वास उडाला केंद्र सरकारच्या याच्यावर, तर विश्वास उडाला म्हणून आम्ही पावलं आम्हाला नाईलाजाने उचलावी लागणार आहे. त्यानंतर आम्ही असं ठरवलेलं आहे, पंतप्रधानांना आम्ही ईमेल करतोय 31 जुलैच्या नंतर महाराष्ट्रातील सर्व खासदार त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही तिथे त्यांच्या घराच्या समोर निदर्शनं करणार. कारण हा प्रश्न जर सामुदायिकरित्या खासदारांनी जर लोकसभेमध्ये उठवला तर नक्कीच आम्हाला न्याय मिळेल अशा तऱ्हेची आमची भावना आहे.